लेकिन ये साला कर क्या रहे हैं आप? तर राम राम मित्रांनो, 101% ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जे बोलले होते आपली मक्का नाही उगवू शकणार कारण लय लवकर पेरणी केली आणि पाऊस पडणार नाही काय नाही आणि तुमची जिरल देव काय आम्हाला असं मरून देणार आहे का? अरे बिना पावसाची उगली बरं का मक्का आणि एकदम टाशी लागली, एकदम खतरनाक. मग काय मित्रांनो, आपण बसलो होतो मस्त बंगल्यात बसलो होतो आणि मित्र मोबाईल पाहत होता आणि भाचा पण मोबाईल पाहत होता. मग तोपर्यंत आपण इकडं ब्लॉगिंग म्हणजे व्हिडिओ काढावं म्हणलं, इकडून तिकडं असं इकडे तिकडं नजारा दाखवा. आपल्याला गेलो घरी गेल्यानंतर मम्मी म्हणजे आपल्याला तुला परत दळा जायचं आहे म्हणलं. बरं चालेल मग जाईन म्हणलं. मग काय आपण मग थोड्या वेळातच आपण गावामध्ये आलो आणि गावामध्ये आल्यानंतरूनच आपल्या टेपचा मागचे स्पीकरचं कॉईल गेली होती, त्याच्यामुळं मग आपल्याला जायचं ढेकूला. अचानक पण मी फोन लावला, मग त्याला तो म्हणे येऊन जाय म्हणे. मग काय जायच्या टायमाला मग लाईट नव्हती याच्यामध्ये गिरणीमध्ये. मग आपण निघालो ढेकूकडे. मग ढेकूकडे जाताना मग आलो डायरेक्ट टेपच्या तिथं दुकानावर. मग तिथं काय टेप ठेवून द्यायला लागला आम्हाला ते स्पीकर. त्यानंतर मागच्या स्पीकरचा खरखर आवाज येतो म्हणून ते आपल्याला याच्यामध्ये भुस्सा भरायचा होता फॅबिकॉल टाकून इकडून कोपऱ्यानं. मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. आणि त्यानंतर हे बघा हे घेतले होतं. आणि तर मित्रांनो, तर आपण गावातनं दळण वगैरे घेतलं आणि येताना माझे वडील पण भेटले होते. मग काय आपण त्यांना संगत घेऊन आलो आणि आपण आलो होतो पार मळ्यामध्ये. आणि त्यानंतर मग मी लगेच आपली रील्स शूट करण्यासाठी परत आपण एका ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणी आपलं दररोजचं ठिकाण असतं, त्या ठिकाणी आपण रील्स शूटिंग करण्यासाठी आलो. आणि संध्याकाळचा टायमिंग असा असतो मित्रांनो आपल्या गावाकडचा. तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मग काय मित्रांनो, इकडं आपली भाची बसले होते आणि इकडं आपलं व्हिडिओ काढायचं काम चालू होतं, पण काही विषय नाही. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.